नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता आपण आहोत नाशिकमध्ये आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि आता आपण नाश्ता करायला जात आहोत एका स्पेशल ठिकाणी. तर काल आम्ही दौलताबाद किल्ल्यावरून निघालो तर डायरेक्ट नाशिकला पोहोचलो आणि ही आहे नाशिकची फेमस अशी असणारी गोदावरी नदी. मित्रांनो, आता आपण जात आहोत पेरूची वाडी इथे आणि ते जे हॉटेल आहे हे आहे मुंगसरे फाटा इथे येतं. त्याचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर आपल्याला तिकडे जायला साधारण अर्धा तास लागेल, कारण नाशिक रेल्वे स्टेशनपासून ते साधारण 22 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हे बघा, आता आपण पेरूची वाडी इथे पोहोचलेलो आहोत. हे बघा, या लेफ्ट साईडला इकडे हे हॉटेल आहे. तर चला आता आपण जाऊया. आता आपण पार्किंगमध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि खूप मोठी स्पेस आहे पार्किंगसाठी. आणि हे बघा, हे एंट्रन्स आहे पेरूच्या वाडी हॉटेलचं. आणि आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये बसायला खूप मोठी स्पेस आहे इकडे. आणि इथे बाहेर पण एक स्पेस आहे, इथे पण तुम्ही बसून तुमचं फूड एन्जॉय करू शकता. आणि इकडची स्पेशालिटी मित्रांनो मिसळ आहे. इकडे चुलीवर मिसळ मिळते, तीच खायला आपण इथे आलेलो आहोत. आणि बघू शकता पूर्णपणे पेरूची झाडं आहेत, पूर्ण वाडी आहे, त्याच्या आतमध्येच हे हॉटेल बनवलेलं आहे. आणि इथे बघू शकता यांचं किचन सुद्धा खूप मोठं आहे. आणि ही सिटिंग कॅपॅसिटी मित्रांनो 700 ते 800 माणसांची आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता खूप मोठं असं हॉटेल आहे हे. आणि आता आपण इथे मिसळ खाऊया. आणि इथे बघू शकता तुम्ही चुलीवर कशी मिसळ बनते आहे ते. आणि प्लेट पण बघा तुम्ही किती आहे तिथे मिसळच्या. तर चालूच असते इथे मिसळ. या हॉटेलचे टायमिंग्स आहेत सकाळी 8:30 ते संध्याकाळी 4:30 या वेळेत तुम्ही इथे येऊ शकता. आणि इथे बघू शकता गरमागरम जिलेबीसुद्धा आपल्याला खायला मिळणार आहे. आणि ही गुळाच्या पाकातली जिलेबी असते. तर चला आता आपण आपल्या टेबलवर जाऊया आणि बघू शकता मस्तपैकी ही आपली मिसळ पाव आलेली आहे आणि पापडसुद्धा आहे. आणि आता आपण याच्यावर ताव मारूया. हे बघू शकता आपला रस्सा आणि तर्री पण आलेली आहे आणि इथे गुळाची जिलेबीसुद्धा आपली आलेली आहे. तर आता मस्तपैकी याच्यावर आपण ताव मारूया आता. आणि हे इकडचा मेनू कार्ड आहे मित्रांनो, तर तुम्हाला काही रेट्स हवे बघायचे असतील बघू शकता. पोटभर नाश्ता आपला करून झालेला आहे मित्रांनो आणि टेस्ट खरंच खूप छान होती. तुम्ही पण इथे नक्की या. आणि इथे मित्रांनो वेगवेगळे अजून पण मुलांना खेळण्यासाठी वगैरे पण काही काही आहे. आणि इथे बघू शकता वेगवेगळे स्टॉल्स लावलेले आहेत. तर इथे यांच्याकडे आता पेरूचं पानसुद्धा इथे मिळतं. तर मी तर ते ट्राय नाही करणार आहे, पण तुम्ही आलात तर नक्की करा. आणि इथे बघू शकता पेरूचं आईस्क्रीमसुद्धा मिळतं आहे. तर आम्ही आता ट्राय करतो. आणि इथे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. जर तुम्हाला पेरू वगैरे खरेदी करायची असेल ते पण तुम्ही करू शकता इथे. आणि इथं आता बघू शकता आपली आईस्क्रीम रेडी आहे. तर आता आपण पेरूचं आईस्क्रीम खाऊन बघूया कशी टेस्ट आहे ते. आईस्क्रीमची टेस्टसुद्धा मस्त होती मित्रांनो, तुम्ही पण आलात तर नक्की ट्राय करा. आणि ते लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा बघा बऱ्याच ॲक्टिव्हिटी इथे आहेत. तिथे छोटा तलाव बनवलेला आहे, झोके वगैरे आहेत आणि बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी अजून पण आहेत. तर हा ब्रिज चढून आपण त्या साईडला तर जाऊ आणि तिथे पण लहान मुलांना करण्यासाठी काही ॲक्टिव्हिटी आहेत, त्या पण आता आपण बघूया. आणि एक चांगला 2 ते 3 तासाचा इथे प्रोग्राम करता येऊ शकतो. चांगला लहान मुलांना पण बऱ्याच गोष्टी कळण्यासाठी आहेत. आणि इथे काही पक्षी आणि प्राणीसुद्धा छोटे छोटे ठेवलेले आहेत. तसंच इथे बघू शकता जम्पिंग करण्यासाठी ह्या बॅग आहेत आणि छोट्या छोट्या कारसुद्धा आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे इथे ॲक्टिव्हिटी आहेत करण्यासाठी. तर तुम्ही पण इथे नक्की या नाशिकला कधी आलात तर. आणि हा आपला छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.